5 षटकांचा हा देखील सामना असेल मित्रांनो. 4 वाजून 24 मिनिट झाल्यानंतर आपण पण या ठिकाणी पाहू शकाल की नक्कीच 3 लगातार षटकार, 3 लगातार विकेट, 3 लगातार चौकार जर मारले गेले तर नक्कीच प्रत्येक आणि कार्तिक किराणा स्टॉलचे मालिक सन्माननीय लखनभाऊ बोंबले यांच्याकडून 5 रुपयाचे कॅश प्राइज लावले गेले. देत लावत असताना आपण पाहतो की दोन्ही संघाची तुलना केली गेली तर एक बाजूने आपण पाहू शकाल एकंदरीत तर एक बाजूने मात्र भाऊ यांचा हा संघ राजूर भाऊला तर दुसरी बाजून बघायला गेलं तर नक्कीच सोमनाथ भाऊ यांचा हा संघ तत्पुरता आपण पाहतो की दोन्हीची लढत कारण दोन्ही संघाकडे विकेट टेकर गोलंदाज आहेत. एक बाजूने बघायला गेलं तर नाईकवाडीच्या गोलंदाजाने देखील हॅट्रिक घेतली होती आणि एक बाजूने बघायला गेलं तर राजूर बहुला या संघाकडून देखील मिस्टर संदीप यांनी हॅट्रिक घेतली होती. बघायचं आहे की टर्निंग पॉईंट काय ठरतोय ह्या सामन्यामध्ये. पोल फायनलचा सामना दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. अंपायरची भूमिका पार पाडताना आपल्याला मैदानाच्या आत पाहायला मिळते ओके यस मिस्टर लालाभाऊ बोंबले आणि स्क्वेअर लेग अंपायर सोनूभाऊ बोंबले ही मात्र नक्कीच अंपायरची भूमिका पार पडताना पाहायला मिळतील. यावेळी चांगला फटका होता परंतु मात्र पाहायला मिळतंय की पॉइंट कव्हर मधून खेळलेला हा फटका सिम्मा रेसा पलीकडे जाते. 4 रन. चौकारांनी खातं खोलं जाते, चौकारांनी स्वागत केलं जाते ते मात्र नक्कीच योगेश यांचं साम यांची महत्वपूर्ण विकेट काढावी लागेल नाईकवाडीच्या गोलंदाजांना. शरीरापासून दूर ठेवला होता आणि दूर ठेवत असताना आपण पाहतोय की नक्कीच चौकार तर गेला होता. चौकार येत असताना 4 धावसंख्या तर जमवली गेली परंतु 4 धावसंख्या जमत असताना मात्र पार्टनरशिप जर बघायला गेली तर नक्कीच डावपेच त्यांनी बघितला असेल. मागच्या मॅचमध्ये बघायला तर मावडी या संघाला मात्र नक्कीच 29 धावाने पराभवचा सामना स्वीकारावा लागला होता. शानदार पार्टनरशिप केली होती अर्जुन आणि नक्कीच साम यांनी परंतु 16 चेंडूमध्ये 40 धावांची घनाघाती फलंदाजी देखील केली होती. परत एकदा त्या ठिकाणी चांगला फटका आपण पाहतो की सुंदर क्षेत्ररक्षण सटीक थ्रो आला होता यष्टीच्या मागे परंतु मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट करत असताना मात्र स्ट्राईक रोटेट केली जाते. आता मात्र स्ट्राईक मिळते ती मात्र मिस्टर अर्जुन यांना. क्रिकेटमध्ये अक्षरशः आपण मित्रांनो पाहतोय की नक्कीच कोणत्याच संघाला आपण कमी लेखत नाही कारण आता बघायला गेलं तर या दुनियेमध्ये जर बघायला गेलं तर प्रत्येक संघामध्ये 4-5 रावडी असतात आणि रावडी होत असताना आपण पाहतोय की नक्कीच पुढचा चेंडू टाकण्यासाठी परत एकदा तयार ऑन साईडला परत एकदा मॉडलाय पाठीमागे त्या ठिकाणी आपण पाहतोय की खाली क्षेत्र आहे चेंडू सीमापार जाईल की नाही परंतु मात्र चेंडू सीमापार तर नाही जाऊ दिला परंतु मात्र बाउंड्रीच्या अंदर रोखल्यानंतर पाहायला मिळते की गुड रनिंग बिटवीन द विकेट करत असताना थोडीशी मिसफील्ड तर झाली होती बॅकअप केली जाते परंतु हाया ना झाली होती या ठिकाणी परंतु मात्र अखेरकार मात्र नक्कीच 2-3 धाव्यावरती मात्र संतुष्ट राहावं लागते आणि 3 धावा काढल्यानंतर धावसंख्या तर पुढे सरसावते परंतु मात्र बहाकडे षटक पाहायला मिळते. या ठिकाणी देखील मिस्टर योगेश यांच्या पार्टनरशिप तर तोडावी लागेल आणि पार्टनरशिप तोडत असताना आमच्या मंचावर आगमन होते सन्माननीय लखनभाऊ बोंबले त्यांचे देखील प्रत्येक एकदा सरसे स्वागत आहे. यावेळेला देखील लाजवाब फटका पाहायला मिळतोय सीमापार जाईल की नाही परंतु मात्र नक्कीच चेंडू लूट करत असताना मात्र अंतिम अक्षरी मात्र चेंडूला अडवलं जाते परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट करत असताना ह्या चेंडूवरती देखील आपण पाहू शकाल की नक्कीच 3 धावा काढल्या जातात आणि 3 धावा काढत असताना तेच रफ्तारच्या गतीने धावसंख्या मोठी केली जाते वाढवली जाते आणि वाढवत असताना आपण पाहतोय की मावडी या संघाबरोबर जर बघायला गेलं तर 74 धावा जमवल्या होत्या 75 धावांचं टार्गेट दिलं होतं परंतु तीच रणनीती बाळगून मात्र नक्कीच कॅल्क्युलेशन बनवून खेळले जातात अर्जुन आणि मिस्टर श्याम यांच्याकडून. शानदार फलंदाजी शानदार गोलंदाजी. यावेळेला चांगला फटका पाहायला मिळतोय पाठीमागे एक क्षेत्ररक्षक आहे कॅच पकडण्याचा हो नक्कीच प्रयत्न तर केला होता परंतु 2 पाऊल जर पुढे गेला असता तर कॅच पकडला जाऊ शकला असता कारण मुश्किल कॅच तर नव्हता सिंपल कॅच होता परंतु मात्र आपण पाहतोय की हा परत झाली होती परंतु हा सटीक थ्रो जातोय त्या ठिकाणी अरे बी मामला पाहायला मिळाला होता परंतु आपण पाहतोय की देखील एक छोटी धाव घेण्याच्या प्रयत्नात आपण पाहतोय की देखील गुड रनिंग बिटवीन द विकेट यावेळेस देखील 3 धावा मिळतात आणि 3 धावा येत असताना षटक संपते. पहिल्या षटकांचा खेळ समाप्त होते. धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र बिनबाद 14.
पॉवर प्लेचे दुसरे षटक. संजय ज्यांनी मागच्या मॅच मध्ये देखील हॅट्रिक घेतली होती आणि हाच गोलंदाज मात्र अटॅक करण्यासाठी येतोय. वैयक्तिक आपलं पहिलं पारचे दुसरं षटक. हा यावेळी देखील आपण पाहतो की नाही सुंदर झेल पकडला जाते. अर्जुन यांची महत्वपूर्ण विकेट काढली जाते. पहिला झटका लागतोय राजूर बहुल या संघाला. अर्जुन बाद झाल्यानंतर मात्र नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळेल मिस्टर आकाश. टॉपेज लागल्यानंतर एसटीच्या मागे सेकंड विकेट किपरने मात्र शानदार कॅच पकडला होता. पकडत असताना मात्र एक हॅट्रिक घेणारा विकेट टेकर गोलंदाजाला मात्र पहिल्याच चेंडूवरती सफलता मिळते. सफलता मिळत असताना धावसंख्या जर बघितली गेली तर 14 या आकड्यावरती पहिला झटका पाहायला मिळाला होता. 14 धावांची पार्टनरशिप पाहायला मिळाली होती साम आणि अर्जुन यांची. परंतु मात्र विकेट टेकर गोलंदाज जर बघायला गेले तर दोन्ही संघामध्ये दोन्ही गोलंदाज हॅट्रिक घेणारे आहेत. आणि हेच असताना आपण पाहतोय की आकाश हा मात्र नक्कीच्या या संजय यांच्या गोलंदाजीचा सामना करण्यासाठी प्रत्येकदा तयार आहेत. ओ क्लीन बॉल त्रिफळाचीत केले जाते. आकाश सेना चेंडू काही समजू शकला नाही. एक प्लेसमेंट करण्याच्या प्रयत्नात मात्र बॅटवरती आले आणि बॅटवरती राहत असताना मात्र नक्कीचे क्लीन बॉल केले जाते. ऑफ स्टंप उखाला जातोय. विकेट नंबर 2 दुसरा झटका लागतोय तो मात्र आकाश यांच्या स्वरूपात राजूर बहुला या संघाला. आपण आता मात्र आपण पाहतोय की प्रत्येक हॅट्रिक कोण आहे या गोलंदाजाला. मागच्या मॅच मध्ये देखील आपण पाहतोय की नक्कीच नाईकवाडी या संघाने गंगा माळुंगी या बरोबर मात्र हॅट्रिक घेतली होती आणि हॅट्रिक घेत असताना आपण परत एकदा सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आपल्या संघाला. येत असताना आपण पाहतोय की नक्कीच संजय एक विकेट टेकर गोलंदाज दोन महत्वपूर्ण विकेट टिपलेत. पुढील चेंडू यावेळेला देखील हो कॅच पकडला जातोय. ह्या मॅच मध्ये देखील हॅट्रिक पूर्ण केली. परत एकदा मात्र नक्कीच हकदार बनतोय 5 रुपयाचे कॅश प्राइज जिंकण्याचा. शानदार गोलंदाजी. आतापर्यंत जर बघायला गेले तर नक्कीच काय नशीब असेल ह्या गोलंदाजाचं. बघायला गेलं तर नक्कीच एक विकेटच्या पाठीमागे कॅच केला होता. विकेटच्या सेकंड विकेटच्या पाठीमागे त्यानंतर दुसरा विकेट नक्कीच त्रिफळाचीत केला होता आणि तिसऱ्या चेंडूवर मात्र पाहू शकाल की नक्कीच ऑन साईडला खेळण्याच्या प्रयत्नात मात्र हॅट्रिक घेतली आणि हॅट्रिक घेत असताना मात्र आजच्या दिवसातील त्यांच्या नावावरती ही दुसरी हॅट्रिक असेल. शानदार गोलंदाजी. मात्र नक्कीच बघायला गेलं तर या ठिकाणी आपण पाहू शकाल की नक्कीच प्रकाश ह्या प्रकाश याला देखील माघारी परतावं लागते. चांगले जाते नक्कीच क्रिकेटमध्ये एक अनिश्चिततेचा खेळ असतो. काही होऊ शकते. सेट झाला तर नक्कीच धावसंख्या मोठी वाढते आणि विकेट जर गेले तर एक लटकाळती पारी आपल्याला सावरावी लागते. तेच दृश्य पाहायला मिळते. 18 नंबर जर्सी प्रदान केलेला फलंदाज येतोय मैदानावरती. काही गोलंदाजी केली होती. पहिल्या षटकात जर बघितलं गेलं तर 14 धावा काढल्या होत्या परंतु मात्र एक लटकाळती पारी. परंतु अजूनही सामची महत्वपूर्ण विकेट असेल. प्रत्येकदा सन्मान दिलाय. पॉईंटच्या रिजनमधून खाल्लाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण योगेशनचे शानदार पाहायला मिळते. एक धाव काढली जाते आणि एक धाव काढत असताना साम सारख्या फलंदाजाला मात्र नक्कीच स्ट्राईक दिली जाते. या ठिकाणी खरंच सामची विकेट महत्वपूर्ण असेल नाईकवाडी या संघासाठी. परंतु बघायला गेलं तर नक्कीच साम यांनी देखील आपल्या संघासाठी विकेट टिकवून देखील खेळणे गरजेचे असेल. कारण चांगले मोहरे बाद झाल्यानंतर आपल्या खांद्यावरती जबाबदारी असेल. प्रत्येकदा हो प्लेडाऊन होता होता मात्र नक्कीच वाचला. त्या ठिकाणी बघायला गेलं तर बॅटचा किनारा अंदरुनी किनारा लागला होता. लागत असताना आपण पाहतो की थोडासा नशिबाने भाग्याने साथ दिलेली असते ती मात्र या फलंदाजांना. शानदार गोलंदाजी शानदार फलंदाजी बघायला गेली तर साम यांच्याकडून. हलकीशी अपील यष्टीच्या मागे परंतु निर्धाव चेंडू षटक संपते. 2 षटकांचा खेळ समाप्त होते. धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र 3 बाद 15. 3 लगातार विकेट काढली गेले. एक धाव खर्च केली आणि एक धाव खर्च करत असताना मात्र रोखलं गेले आणि रोखत असताना आपण पाहतो की स्ट्रॅटेजिक टाइम आउट घेतला जाते आणि मैदानाच्या आत मात्र नक्कीच खेळ थोडासा थांबते. तोपर्यंत पॉवर प्लेचा लेखाजोखा बघितला गेला तर पहिले षटक जेव्हा मात्र नक्कीच्या नाईकवाडी या संघाकडून योगेशने केलं होतं त्या षटकात मात्र काय विस्फोटक फलंदाजी केली होती. 14 धावा काढल्या गेल्या होत्या. परंतु दुसरं षटक मात्र संजय यांचे किफायती ठरते. ह्या षटकात मात्र 3 विकेट महत्वपूर्ण काढले आणि एक धाव खर्च केली आणि रोखले. परंतु आपण परत एकदा जाऊया मॅचकडे. सामन्याला सुरुवात होते. तिसरं षटक घेऊन येतोय सोमनाथ.
वैयक्तिक आपलं पहिलं आणि पारीचं तिसरं राईट आर्म ओव्हर द विकेटच्या मारा करण्यासाठी तयार. वैभव आणि श्याम यांची जोडी. चेंडूपासून नक्कीच दूर तर ठेवलं होतं, परंतु दूर ठेवत असताना आपण पाहतोय की नक्कीच एक चुरशीची लढत पाहायला गेलं तर पहिल्याच दिवशी मात्र आपण पाहतोय की ऑजर आणि गणेशगाव यांच्यात क्वार्टर फायनलचा सामना झाला होता. त्या दिवशी मात्र आपण पाहतो की गणेशगाव या संघाने मात्र अंतिम 8 मध्ये प्रवेश केला गेला होता. चुरशीची लढत दोन्ही संघाचे बघायला गेलं तर दोन्ही संघ मजबूत आहेत. सन्मान देऊन खेळण्याचा प्रयत्न होता, ज्यावेळेला चेंडू काही समजू शकला नाही. वैभव या ठिकाणी आपण पाहतोय की नक्कीच्या यष्टीच्या बागी सुंदर असं आपल्याला कलेक्ट करताना पाहायला मिळाला होता. 2 चेंडू निर्धाव केल्यानंतर मात्र एक कसोटी लागते. या सामन्यामध्ये थोडासा अंडर प्रेशर टाकला जाते फलंदाजावरती आणि देत असताना आपण पाहतो की एक सोमनाथ भाऊ यांची एक शानदार गोलंदाजी काट केलाय. व्हाईट रिजनमधून त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक लावलाय, पण आपण पाहतोय की दुसरी धाव काढली जातील की नाही, परंतु मेस फील्ड थोडीशी झाली होती त्या ठिकाणी आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट करत असताना 1-2 धावेवरती मात्र नक्कीच समाधान मानावं लागते. इतकी दुखीने तर धावसंख्या हलती ठेवलेली दिसते या ठिकाणी, परंतु कुल मिलाकर धावसंख्या पाहायला मिळते अजूनही 3 बाद 17 ही धावसंख्या राजूर बहुला या संघाची. लॉपुल टॉस शॉर्ट मिडॉनच्या क्षेत्रामध्ये मात्र बेस फील्ड तर झाले होते संजय यांच्याकडनं. त्या ठिकाणी मात्र एक धाव तर काढली जाईल, यात मात्र शंका नसेल, परंतु मात्र आपण पाहतोय की स्ट्राईक एक सलामीवीर फलंदाजाला दिली जाते. यांच्याकडे क्षमता आहे. संध्याकाळच्या क्षेत्रातील टॉस जिंकला होता, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. निर्णय घेत असताना मात्र नक्कीच सुरुवात तर चांगली केली होती, परंतु महत्त्वपूर्ण विकेट गेल्यानंतर एक लढखाती पारी सावरताना पाहायला मिळते. मात्र शरीरापासून दूर ठेवला होता. वाईटचा इशारा येतोय. वाईटचा इशारा आल्यानंतर अतिरिक्त धावामध्ये भर पडते. भर पडत असताना धावसंख्या पुढे पाहायला मिळते 19. 3 बाद 19. तिसरं षटक चालू आहे. तिसरं षटक चालू होत असताना सोमनाथ यांच्यावर थोडासा प्रेशर टाकला जाईल, कारण एक अनुभवी 1 क्वालिटी प्लेअर आपल्या समोर आहे. थर्डमॅनच्या दिशेमध्ये त्या ठिकाणी मात्र आपण पाहतो की सटिक थ्रो जर लागला असता स्टंपला तर नक्कीच ते जे चपळाईने मात्र नक्कीच धाव तर पूर्ण केली असती की नाही, परंतु ह्या ठिकाणी मात्र नक्कीच निशाणा चुकला होता आणि चुकत असताना परत एकदा सिंगल धाव पाहायला मिळते. फॅमिली बॉयज रवळगाव चषक 2024 स्पर्धा आपण पाहतोय. या प्रतियोगितेतील आजच्या 5व्या दिवसांनी बॉल फायनलचा हा सामना पाहायला मिळतोय. चुरशीची लढत. वैभव परत एकदा स्ट्राईकला चांगला फटका शॉर्ट मिडॉनच्या रिजनमध्ये. संजय यांच्याकडून थोडीशी मिस स्पीड होती, कॅच होता की नाही, परंतु मात्र नक्कीच ह्या ठिकाणी जर फील्ड केल्या असत्या तर 2 धावा देखील वाचल्या असत्या. 2 धावा तर काढल्या पूर्ण, परंतु 2 धावा येत असताना हे महागड षटक तर नसेल बहुतेक, परंतु मात्र मिस स्पीड होते. षटक संपते. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या पाहायला मिळते ती 3 बाद 22 धावसंख्या. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी शिल्लक. नक्कीच फॅमिली बॉईज रवळगाव चषक 2024 ची स्पर्धा पर्व पहिले आपल्याला नक्कीच ज्यांचे सहकार्य लागले टायगर 11 रवळगाव, नवी स्टार रवळगाव, दह्याची वाडी, ओमसाई आनंदी डॅम यांचे देखील मी परत एकदा सरस स्वागत करतोय. जाऊया परत एकदा मॅचकडे. परत एकदा योगेश येतोय. आल्यानंतर आपण पाहतोय की ऑफ साईडला खेळला होता, त्या ठिकाणी मात्र शानदार क्षेत्ररक्षण करत असताना आपण पाहू शकाल की एक सिंगल धाव काढली जाते. यावेळेला देखील नक्कीच ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू टाकला होता. निर्धाव चेंडू. पुढील एकदा ज्या वेळेला चांगला फटका पाहायला मिळतोय. कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून खेळाच्या पाठीमागे पाहायला गेलं तर नक्कीच शानदार थ्रो तर येतोय, परंतु मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी वैभव यांची देखील. जिथं मात्र चौकार षटकार येत नाही तिथं मात्र एकी दुकीवर भर दिला जातोय आणि भर देत असताना आपण पाहतोय की 2 धावा परत एकदा पाहायला मिळतात. या ठिकाणी 2 धावा आल्यानंतर धावसंख्या पाहायला मिळते ते 3 बाद 25 धावसंख्या. संध्याकाळच्या क्षेत्रात मित्रांनो बघायला गेलं तर नक्कीच जेवढं रोखाल तेवढं चांगलं होईल नायकवाडी या संघाला, परंतु मात्र नक्कीच धावगती देखील वाढवावी लागेल राजूर बहुला या संघाला.
प्रत्येकदा शॉट मिळवण्याच्या रिजनमध्ये मेहनत तर केली जाते. सोमनाथ भाऊ त्या ठिकाणी होता, परंतु आपण नॉन स्ट्राईक हँडला मोठी विकेट मिळू शकते की नाही, परंतु यावेळेस आपण पाहतो की नाही की सुरक्षित होता की नाही, परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट करत असताना महत्वपूर्ण 2 धावा जोडल्या गेल्या आहेत. शानदार गुड रनिंग बिटवीन द विकेट करत असताना पाहायला मिळते श्याम आणि वैभव यांची मैदानाच्या आत. बघायला गेलं तर नक्कीच 1 धाव 2 धाव मात्र महत्वपूर्ण असतात. एक धाव महत्वाची असते. कधी कधी क्रिकेटमध्ये आपण मित्रांनो पाहतो 1 धावेने विजय सुद्धा होतोय, 1 धावेने पराभव सुद्धा होतोय. तर एक धावा रोखणे गरजेचे असेल नायकवाडी संघाला आणि एक दुखणे धावसंख्या वाढवावी लागेल राजूर बहुला या संघाला. यावेळेला चांगला फटका पाहायला मिळतोय. लॉंगनच्या वरती खेळत असताना आपण पाहतो वैभव यांच्या बॅटच्या माध्यमातून, परंतु परत एकदा मिसफील्ड तरी झाली असेल की नसेल, परंतु गोल जी संधी होती 2 धाव पूर्ण करण्याची ती परत एकदा पूर्ण केली जाते. 2 धावा प्रत्येक एकदा पाहायला मिळतात वैभव यांच्या बॅटच्या माध्यमातून. धावसंख्या पाहायला मिळते ती 29 धावसंख्या 3 बाद राजूर बहुला या संघाची. यावेळेला देखील पाठीमागे क्षेत्ररक्षक काय झेल पकडला जाईल की नाही, सुंदर अनुमान अंदाज पकडत असताना मात्र वैभव यांची विकेट प्राप्त केली जाते आणि विकेट प्राप्त करत असताना मात्र चौथा झटका लागतोय तो मात्र राजूर बहुला या संघाला. नक्कीच आमच्या झाडांच्या पाठीमागे जर बघेल स्टेडियमच्या पाठीमागे जर बघायला गेले तर ऑन साईडला स्क्वेअर लेगच्या दिशेने आमचे नक्कीच वरिष्ठ नागरिक रवळगावचे वरिष्ठ नागरिक बसले. सन्माननीय रामदास माळेकर, सन्माननीय निवृत्ती बोंबले, तानाजी पारधी, सन्माननीय सोमनाथ बोंबले, धर्मा बोंबले, सीताराम पारधी, सोमनाथ भोये, बाळू सीतान यांचे देखील आम्ही या फॅमिली बॉयज रवळगाव गौर कमेंटच्या माध्यमातून सरसे स्वागत करतोय. कारण त्यांना भलेही क्रिकेटची आवड नसेल, परंतु मात्र नक्कीच आपली वेळात वेळ काढून मात्र हा पॉल फायनलचा सामना पाहण्यासाठी मात्र नक्कीच या ठिकाणी उपस्थिती दाखवली. त्यांचे देखील परत एकदा फॅमिली बॉयज रवळगाव गौर कमेंटच्या माध्यमातून सरसे स्वागत आहे. तत्पूर्वी आपण पाहतोय की या ठिकाणी 4 षटकांचा खेळ समाप्त होते. धावसंख्या पाहायला मिळते ती 29 धावसंख्या 4 बाद राजूर बहुला या संघाची. त्यानंतर सन्माननीय सीताराम सीतान हे देखील असतील, त्यांचे देखील सहर्ष स्वागत आहे आणि स्वागत करत असताना शेवटचं षटक दिलं जाते. अजूनही सलामीवीर बॅटर मात्र नक्कीच किला लढवत असताना एक पावनखिंड लढवत असताना अकेले दम पर स्ट्राईकला. यावेळेला नक्कीच चांगला फटका मारण्याच्या प्रयत्नात मात्र हुकतोय. सांगले जाते ना की कोई भी मनुष्य अपने साहस से बड़ा नहीं होता, जो हारा वो डरा नहीं होता. या ठिकाणी देखील तशीच आपल्याला परिस्थिती पाहायला मिळते. कारण एक बाजूने मात्र लढखडाती पारी पाहायला मिळाली राजूर बहुला या संघाची, परंतु एक बाजूने मात्र मजबूत भिंत उभी आहे आणि उभे होत असताना लॉकटेड शॉट ऑन द स्पॉट, हवाई फायर, चेंडू जातोय षटकारांसाठी. अंपायरने एक समयाला नक्कीच अंपायरने जाऊन चेक करायचे आहे, कारण आम्हाला इथून आड आला होता. तिकडे आमचे प्रेक्षक असतील त्यांनी मात्र नक्कीच चेक करायचे आहे, कारण चोरशीची लढत आहे, पॉल फायनलचा सामना आहे. आमचे नक्कीच फॅमिली बॉयचे आयोजक त्यांनी मात्र ही स्पर्धा भरवली होती. असे सदबाजी लखनभाऊ बॉम्बले जाऊन चेक करतात. बाउंड्री चेक करत असताना निर्णय नक्कीच मित्रांनो कळेलच. अंपायर निर्णय काय असेल, षटकार आहे की चौकार, आम्हाला निर्णय कळवायचा आहे. 4 रन का? माफ करा मित्रांनो, एक समयला असं वाटलं होतं की षटकार केला होता की चौकार, परंतु 1 बाउन्स चौकार जातोय. प्रत्येकदा आपण पाहतोय की हा याना झाली होती, परंतु नॉन स्ट्राईक हँडला आपण पाहतोय आपली विकेट तर नक्कीच वाचवलेली दिसते, परंतु मात्र गलत पैनी केली आणि गलत पैनी होते या ठिकाणी. यावेळी आपण पाहतोय रन आउटच्या स्वरूपात मात्र नक्कीच स्ट्राईक घेण्याच्या प्रयत्नात मात्र
साम हा फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाधत आहे. एक मोठी विकेट पाहायला मिळते या ठिकाणी. अंपायर धाव किती घ्यायचे? एक धाव. ओके यश, थँक्यू. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक असेल, परंतु प्रयत्न चांगला होता सामभाऊ यांच्या. क्रीजमध्ये नक्कीच चांगली एफर्ट तर मारली होती, डाय मारून मात्र आपली जागा नक्कीच सुरक्षित राखण्यासाठी मात्र डाय मारली होती, परंतु मात्र कुठेतरी 1 सेकंदाचा नक्कीच फासला कुठेतरी राहिला आणि स्कोअर लेग अंपायर आपण पाहू शकाल की नक्कीच पोहोचत असताना रनआउटच्या स्वरूपात मात्र हा आपण या ठिकाणी पाहू शकाल की 5वा झटका लागतोय. धावसंख्या जर पाहायला मिळते ती 34, 34 धावसंख्या. नेक्स्ट बेटर मैदानाच्या आत पाहायला मिळते तर मात्र अक्षय आणि किरण यांची जोडी मैदानाच्या आत पाहायला मिळते. 3 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक आहे. 40-45च्या आसपास धावसंख्या बनवली जातील की नाही, परंतु मात्र लगेच रोखलं होतं आणि रोखत असताना आपण पाहतोय की एक सामभाऊ यांच्या बॅटच्या माध्यमातून एक चांगला फटका पाहायला मिळाला होता, परंतु मात्र तिसरी धाव किंवा दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात मात्र लगेच रनआउट झाला होता. यावेळेस आपण पाहतोय या ठिकाणी मात्र नक्कीच रनआउट व्हावं लागते फलंदाजाला. बघायला गेले तर आपल्यासमोर स्ट्राईक ठेवण्याचं धाडस दाखवलं होतं आणि दाखवत असताना जेव्हा विकेट किपर यांच्याकडे चेंडू होता तेव्हा मात्र नक्कीच नॉन स्ट्राईक यांना थ्रो फेकला होता आणि फेकत असताना आपण पाहतोय मात्र विकेट पडते रनआउटच्या स्वरूपात. बघायला गेलं तर नक्कीच हा 6वा विकेट पडतोय आणि 6 विकेट पडल्यानंतर नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळते 45 नंबर जर्सी प्रदान केलेला फलंदाज मिस्टर मोनो. यावेळी देखील चांगला फटका आहे, परंतु त्या ठिकाणी मात्र कुठल्याही प्रकारची चुकी तर गलती केली नाही. शानदार झेल पकडला आणि शानदार झेल पकडत असताना मिस्टर अक्षय यांची सुद्धा विकेट जाते. एक लढखडाती पारी पाहायला मिळते राजीर बहुला या संघाकडून. रोखलं तर गेले संध्याकाळच्या सत्रात जर मित्रांनो बघायला गेले तर नक्कीच ही धावसंख्या देखील मोठी होऊ शकते, कारण चेस करणे हे मैदानावरती थोडंसं मुश्किल होते, परंतु मुश्किल होत असताना नक्कीच राजूर बहुला या संघाकडे नक्कीच गोलंदाजाची धार आहे आणि धार असल्याकारणे आपण पाहतो की अजूनही जर 40-42च्या आसपास जर धावसंख्या बनवली तर नक्कीच चांगलं होईल राजूर बहुला या संघाला, परंतु रोखण्याचे काम देखील केले जाते नाईकवाडी या संघाकडून. नेक्स्ट बॅटर जय जातोय मैदानाच्या आत. तत्पुरते आपण पाहतो की 2 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक असेल. धावसंख्या अद्याप रोखलेली दिसते ती 35, 35 धावसंख्या या आकड्यावरती. एक मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात धाव काढली जाईल की नाही, परंतु नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय की धाव काढली जाईल की नाही, परंतु जेव्हा मात्र थ्रो फेकला होता गोलंदाजाकडे तेव्हा मात्र नक्कीच रनआउटच्या स्वरूपात प्रत्येकदा विकेट मिळते. आता मात्र जय हा देखील फलंदाज बाद होतोय, परंतु शेवटच्या चेंडूचा सामना करण्यासाठी तयार मोनो. शेवटच्या चेंडूवर देखील निर्धाव येतोय चेंडू, परंतु ह्या चेंडूवरती देखील रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळते. 9 विकेट गमावून मात्र 35 धावसंख्या बनवली राजूर बहुला या संघाने आणि टार्गेट ठेवलं गेले या बॉल फायनलच्या सामन्यामध्ये नाईकवाडी या संघासमोर 36 धावांचं टार्गेट. लाईनअपमध्ये यायचा एक बॉल फायनलचा सामना आहे. बघायला गेलं तर मित्रांनो आजचा 5वा दिवस, या 5व्या दिवसाची बघायला गेलं तर ही लढत आपल्याला पाहायला मिळाली होती ती राजूर बहुला आणि नाईकवाडी यांच्या दरम्यान. पहिल्या दिवशी जर बघायला गेलं तर 23 तारखेपासून या प्रतियोगितेला सुरुवात झाली होती. त्या दिवशी मात्र बालाजी क्रिकेट क्लब ओझर आणि गणेशगाव यांच्यात सामना झाला होता बॉल फायनलचा सामना. त्याच सामन्यात मात्र गणेशगाव या संघाने 2 धावांनी विजय प्राप्त केला होता 24/11/2024. दुसऱ्या दिवशी बघायला गेला तर आपण पाहतोय सय्यद पिंपरी आणि नागलवाडी या संघादरम्यान बॉल फायनलचा सामना झाला होता. त्यात मात्र सय्यद पिंपरी या संघाने 16 धावांनी तो सामना जिंकला होता आणि 25 तारखेला जर बघायला गेलं तर नक्कीच दह्याचीवाडी आणि तुंगलदरा यांच्या दरम्यान बॉल फायनलचा सामना झाला होता. त्यात मात्र दह्याचीवाडी या संघाला तुंगलदराने पराभव केलं होतं आणि तुंगलदरा या संघाने वर्चस्व गाजवलं होतं. त्याच्यानंतर आपण पाहतोय की चौथ्या दिवशी बघायला गेलं तर चौथ्या दिवशी
आपण पाहू शकाल की वैष्णवनगर आणि कुळवंडी यांच्यात सामना झाला होता. त्यात मात्र कुळवंडी या संघाने वैष्णवनगर या संघाला पराभूत केलं होतं. आजच्या दिवशी जर बघायला गेलं तर राजूरबहुला आणि नाईकवाडी यांच्या दरम्यान हा आपल्याला सामना पाहायला मिळतोय. परंतु पहिली इनिंग समाप्त झाली. पहिली इनिंग समाप्त झाल्यानंतर 35 धावसंख्या बनवली राजूरबहुला या संघाने. आता मात्र जिंकण्यासाठी टार्गेट ठेवलं गेलंय नाईकवाडी या संघासमोर, ते मात्र 36 धावांचं. फॅमिली बॉईज रवळगाव चषक 2024 स्पर्धा आपण पाहतोय. या ठिकाणी पर्व पहिले होत असताना आपण पाहतो की नक्कीच या पॉल फायनलच्या सामना आणि आनंद पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी देखील वाढते. आळंदी डॅमवरती प्रेक्षक बसले, त्यांचे देखील आमच्या या फॅमिली बॉईज रवळगाव गौर कमिटीच्या माध्यमातून सरचे स्वागत आहे. तसेच आमच्या रवळगाव गौर कमिटीचे आजीबाजी सदस्य असतील, वरिष्ठ नागरिक असतील, ते देखील ह्या मॅचचा आनंद घेताना दिसतात. तसेच आमच्या या साईड स्क्रीन टॉस द बॉस या ठिकाणी सन्माननीय गणपत झनकर साहेब हे देखील उपस्थित आहेत, त्यांचे देखील सरचे स्वागत आहेत. तसेच आमच्या या नक्कीच आयोजन केलं होतं आणि आयोजन करत असताना मात्र जबाबदारी घेतली होती आणि घेत असताना मात्र ही स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. त्यांच्या थ्रू सन्माननीय लखनभाऊ बोंबले हे देखील उपस्थित आहेत. कॅमेरामॅन हेमंत भाऊ, आपण नक्कीच प्रेक्षकावरती कॅमेरा फोकस मारायचा आहे. परत एकदा आपण जाऊया मॅचकडे, कारण आपण पाहू शकाल की नक्कीच दोन बॅटर मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळतात, योगेश आणि हरी. नक्कीच आपल्या या साईड स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतात वरिष्ठ नागरिक हे देखील मॅचचा आनंद घेताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर आळंदी डॅम वरती जर बघायला गेलं तर त्या ठिकाणी देखील प्रेक्षक बसलेत, त्यांचे देखील प्रत्येकदा मी सरचे स्वागत करतोय. क्षेत्ररक्षण लावून झालंय नाही की चोरशीची लढत, आणि चोरशीची लढत असताना मात्र राजूर बहुला या संघाकडे चांगले एक उदयमुक्त गोलंदाज आहेत आणि त्यांच्याकडे धार आहे. परंतु पाहायचे आहे की क्रिकेट एक हा अनिश्चित का खेळ आहे, काही होऊ शकते आणि काही होत असताना आपण पाहतोय की देखील लगातार ज्या पद्धतीने मात्र नाईकवाडीच्या गोलंदाजांनी गोलंदाजी केली त्याच पद्धतीने मात्र हॅट्रिक घ्यावं लागेल, कारण एक बाजूने बघायला गेलं तर ह्या संघामध्ये देखील हॅट्रिक घेतली होती गोलंदाजांनी. बघायला गेलं तर पॉल फायनलच्या सामन्यात बघायला गेलं तर संजय यांनी मात्र शानदार गोलंदाजी केली होती, हॅट्रिक घेतली होती आणि आजच्या दिवसातील जर बघायला गेलं तर त्यांच्या नावावरती दुसरी हॅट्रिक. प्रोत्साहन कॉन्फिडन्स दिला जाते. स्ट्राईकला आपण पाहतोय योगेश, नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय हरी. पहिला षटक घेऊन येतोय मिस्टर वैभव, मॅन फ्रॉम राजूर बहुला या संघाकडनं राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी तयार. पहिला चेंडू मात्र खेळपट्टीवर हाताळा कोणत्या पद्धतीने जाईल पाहायचा आहे. यावेळेला चांगला चेंडू तर होता, चेंडूमध्ये कुठल्याही प्रकारची मात्र कमी तर नव्हती, परंतु आपण पाहतो की ज्या पद्धतीने खेळून काढला होता त्या पद्धतीने मात्र पॉईंटच्या क्षेत्रामध्ये गेला होता. त्या ठिकाणी मात्र एक सिंगल धाव तर काढली जाते. वैयक्तिक आपलं खातं देखील खोललं गेलंय मिस्टर योगेश यांनी, परंतु एक विस्फोटक फलंदाज स्ट्राईकला येते, यांची मात्र महत्त्वपूर्ण विकेट असेल. ज्या पद्धतीने सामभाऊ यांनी मात्र किल्ला लढवला होता त्याच पद्धतीने मात्र हरी यांची ही महत्त्वपूर्ण विकेट असेल. हरी यांच्यावर देखील एक महत्त्वाची जबाबदारी असेल. सन्मान दिलाय. सन्मान देत असताना आपल्याच ब्लॉक हॉलमध्ये मात्र नक्कीच प्लेसमेंट तर चांगली पाहायला मिळाली. हार्ड चेंडू होता, विकेट टू विकेट मारा केला जाते. रणनीतीमध्ये बघायला गेलं तर अजून तर आपल्याला अतिरिक्त धावसंख्या तर मिळाली नाही, परंतु मात्र जेव्हा जेव्हा अटॅक टू अटॅक, स्टंप टू स्टंप जर मारा कराल तर नक्कीच चांगलं होईल राजूर बहुला यश संघाला. हरी यांची आपण पाहतोय विस्फोटक फलंदाजी. क्लीन बॉल. यावेळी आपण पाहतोय की नक्कीच बॅटचा किनारा लागला होता आणि लागत असताना प्लेट डाऊन होतोय आणि प्लेट डाऊन होत असताना आपण पाहतोय की नक्कीच पहिले विकेटचे पतन पाहायला मिळतोय. हरी यांचे एक महत्वपूर्ण विकेट, पहिला झटका अँड बिग विकेट, मोठा झटका लागतोय नाईकवाडी या संघाला.
गोटीराम जातोय नेक्स्ट बॅटर, कारण मोठ्या फटक्याची तर गरज नव्हती या ठिकाणी हरियाणा, परंतु मात्र एकी दुकीने जर धावसंख्या बनवली असती तरी मोठं तर आव्हान नसेल, परंतु मात्र नक्कीच कॉन्फिडन्स दिला जातोय. कॉन्फिडन्स देत असताना मात्र नक्कीच जॉब एक विकेटची खुराक तर मिळली या गोलंदाजाला. एक विकेटची खुराक मिळाल्यानंतर मात्र नक्कीच थोडासा प्रेशर अंडर प्रेशर टाकला जातोय फलंदाजावरती. गोटीराम येतोय जोपर्यंत योग्य सायने गोटीराम परत एकदा ब्लॉक कॉल मध्ये चेंडू टाकला होता. आपण सांगितले होते नाही की राजूभाऊ संध्याकाळच्या सत्रात मात्र चेस करणे मात्र अवघड जाते. या ठिकाणी जर बघायला गेला तर नक्कीच ही मोठी तर धावसंख्या नाही, परंतु मात्र नक्कीच दमसाक करावी लागते ती मात्र नाईकवाडी या संघाला. एके दुकीने कॅल्क्युलेशन बनवून खेळावं लागेल, जगा बनवून खेळावं लागेल, कारण शॉर्ट मिडॉपला जर बघायला गेलं तर नक्कीच खाली क्षेत्र आहे. ह्या ठिकाणी सिद्धे हातने बॅटने जर खेळला गेला तर आरामसे नक्कीच सीमापार चेंडू येऊ शकतोय. खाली क्षेत्र आहे, परंतु आपण पाहतो की गोटीराम यांना पुढचा चेंडू टाकण्यासाठी परत एकदा तयार. यावेळेला देखील काय नियंत्रण पाहायला मिळते गोलंदाजी मार्फत. शानदार अटॅक. पुढील चेंडू परत एकदा आपण पाहतोय नक्कीच शानदार अटॅक पाहायला मिळतो या ठिकाणी. परत एकदा मोठ्या फटक्याची तर गरज नाही, मोठ्या फटक्याची तर गरज नाही, परंतु मात्र काय गोलंदाजी पाहायला मिळते. षटक संपतंय, पहिले षटकांचा खेळ समाप्त होतोय, धावसंख्या पाहायला मिळते ती 1-1. समीकरण बदलते 24 चेंडू 35 धावा. क्वाल फायनलचा सामना पाहत असताना आपण पाहतोय की नक्कीच एक चुरशीची लढत पाहायला मिळते. समीकरण बदलते मित्रांनो. 24 चेंडू अजूनही 35 धावांची आवश्यकता. काही गोलंदाजी केली होती योगेश भाऊ यांनी, परंतु आपण पाहतोय वैभव भाऊ यांनी, परंतु परत एकदा गोलंदाजीचा मोर्चा सांभाळण्यासाठी येतोय या ठिकाणी. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करत असताना आपण पाहतोय श्याम. पाहायचं आहे की आजची साम कोणाच्या नावावर होते. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करत असताना योगेश यांच्यावरती जबाबदारी. यावेळेला चांगला फटका पाहायला मिळतोय. वन बाउंस सीमा पार आर पार 4 रन. फॅमिली बाय रवळगाव चषक 2024 स्पर्धा आपण पाहतो या ठिकाणी. तसेच आमच्या या पोल फायनलचा सामना पाहण्यासाठी रवळगाव आश्रमशाळेचे शिक्षक सन्माननीय केंद्रे सर आणि सन्माननीय भंगारे सर हे देखील उपस्थित आहेत. त्यांचे देखील मी परत एकदा सहर्ष स्वागत करतोय. स्वागत करत असताना मात्र नक्कीच स्वागत करत असताना सामभाऊ यांचे देखील चौकारांनी स्वागत केले जाते आणि स्वागत करत असताना धावसंख्या पाहायला मिळते ती 5. सन्मान दिला होता एक रक्षात्मक तरीके से खेळला होता चेंडू ऑन साईडला. त्या ठिकाणी मात्र सिंगल. ही मात्र रणनीती चांगली असेल, परंतु त्यांना साथ द्यावी लागेल गोटीराम यांनी, कारण पहिल्या षटकात मोठे फटक्याची तर गरज नव्हती, परंतु एक मोठे फटके खेळण्याच्या प्रयत्नात मात्र लगातार चेंडू हुकला होता आणि हुकत असताना मात्र प्रेशर टाकला होता. एक बाजूने बघायला गेलं तर नक्कीच पावनखिंड भिंत मजबूत आहे आणि मजबूत होत असल्याने लगातार मात्र फील्डमध्ये परिवर्तन केले जाते. एक चोरशीची लढत बघायला गेलं तर राजूर बहुला हा संघ मात्र आसानीचे पराभूत नाही होणार, कारण शेवटच्या क्षणापर्यंत मात्र हा संघ लढताना आम्ही बघितलाय आणि लढत असताना आपण पाहतोय की जिथं एक धाव लागत असेल तिथं देखील आपली हिंमत हारत नाही. यावेळेला संधी निर्माण झाली. परत एकदा विकेटच्या पाठीमागे सुंदर झेलपकला जातोय. गोटीराम हा फलंदाज बाद होतोय. विकेट नंबर 2. दुसरा झटका लागतोय नाईकवाडी या संघाला. फॅमिली बाय रवळगाव चषक 2024 स्पर्धा आपण पाहतोय पर्व पहिले, परंतु शानदार ऑर्गनाइज संध्याकाळच्या सत्रातील हा पॉल फायनलचा सामना बघायला गेला तर वर्चस्व गाजवत असताना राजूर बहुला हा संघ मोठ्या फटक्याची तर गरज नव्हती. इतके दुकीने धावसंख्या बनवली असती तर नक्कीच रात्री जॉब तर येणार नाही ती मात्र नाईकवाडी या संघाला, परंतु नक्कीच ह्या मॅच वरती चर्चा तर होईल संध्याकाळी. नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आज जातोय मिस्टर विलास. त्यानंतर आपण पाहतो की नक्कीच आमच्या फॅमिली बॉईज रवळगाव या संघाला मोलाचे सहकार्य लाभले. टायगर 11 रवळगाव, त्यानंतर न्यू स्टार रवळगाव, दह्याचीवाडी, ओम साई आळंदी डॅम यांचे देखील मी परत एकदा सरसे स्वागत करतोय. गोटीराम बाद झाल्यानंतर मात्र नाराजी व्यक्त करत असताना माघारी परंतु मात्र क्रिकेट एक अनिश्चितचा खेळ. परत एकदा येतोय विलास. योगेश यांना साथ देण्यासाठी धावसंख्या 5, सॉरी मित्रांनो 6 धावसंख्या, 2 बाद 6.
परत एकदा शरीरापासून दूर तर ठेवला होता, परंतु मी सांगितले होते की नक्कीच्या राजूर भाऊला हा मात्र नक्कीच्या जिथं 3 चेंडूमध्ये 2 धावा लागतील तरी मात्र हिंमत तर हारणार नाही आणि हिंमत न हारत असताना त्यांच्याकडे नक्कीच कॉन्फिडन्स आहे आणि कॉन्फिडन्स होत असल्याकारणे आपण पाहतोय की नक्कीच्या दबाव प्रेशर टाकला जातोय फलंदाजावरती. यावेळेला देखील विकेटच्या पाठीमागे सुंदर झेल पकडला जातोय. विकेट नंबर 3, तिसरा झटका लागतोय तो मात्र नाईकवाडी या संघाला. काय चुरशीची लढत पाहायला मिळते या ठिकाणी. मात्र नक्की एक बाजूने मात्र नक्कीच्या भिंत तोडण्याचं काम, कोसळण्याचं काम केलं जाते. धावसंख्या 6, 3 बाद 6. एक बाजूने मात्र नक्कीच्या ज्या पद्धतीने मात्र द वॉल म्हणून ओळखला जाणारा हा मात्र योगेश एक बाजूने केला तर मात्र नक्कीच्या लढवत असताना आपण पाहतो या ठिकाणी. परंतु एक चुरशीची लढत असताना मात्र साम भाऊ यांची काय नक्कीच आजची सामच्या नावावर राहील का. परंतु आपण पाहतो या ठिकाणी 6 धावसंख्या. शेवटचा चेंडू 5 चेंडू टाकून झालेत आणि 5 चेंडू टाकून होत असताना ह्या षटकात जर बघायला गेलं तर नक्कीच 2 विकेट आणि 2 विकेट काढले गेले आणि 2 विकेट काढत असताना आपण पाहतोय की नक्कीच एक नेक्स्ट बॅटर येतोय मैदानाच्या आत. आपल्याला पाहायला मिळतोय महेंद्रा. आता मात्र आपण पाहतोय की वाईटचा इशारा तर येईलच. ब्लॉक हॉलच्या बाहेर चेंडू टाकला होता आणि टाकत असताना आपण पाहू शकाल की नक्कीच्या अतिरिक्त धावमध्ये भर पडते. धावसंख्या पाहायला मिळते 37. काय किफायती गोलंदाजी पाहायला मिळते साम भाऊ यांच्याकडनं. एक किफायती गोलंदाजी करत असताना एक बॅटिंग सुद्धा चांगली केली होती आणि बॅटिंग करत असताना आपण पाहतोय पुढील चेंडू. या आवडीला देखील निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडू येत असल्याकारणे आपण पाहतोय की नक्कीच्या स्करले गंपारला मात्र अपील तर केली परंतु मात्र कुठल्याही प्रकारचे नुकसान नसेल. षटक संपतय. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या पाहायला मिळते नाईकवाडी या संघाची ती मात्र 3 बाद 7. 18 चेंडू 29 धावा ही समीकरण पाहायला मिळते. इथं मात्र नक्कीच्या हरिबाद झाला होता आणि हरिबाद झाल्यानंतर आपण पाहतोय की नक्कीच्या आता मात्र नक्कीचे जे मिडल ऑर्डरचे फलंदाज आहेत त्यांच्यावरती ही जबाबदारी येऊन तर टेपली परंतु मात्र कुठेतरी अलग कारनामा करावा लागेल. धावसंख्या मित्रांनो पाहायला मिळते ती 3 बाद 7. 18 मध्ये 29 29 धावांची आवश्यकता लागते. आतापर्यंत जर ह्या मैदानावरती जर बघायला गेलं तर चेस करताना मात्र नक्कीच संघ जिंकलेला नाही परंतु जोपर्यंत योगेश आहे तोपर्यंत नाईकवाडी या संघाची उमेद तर नक्कीच असेल. परंतु परत एकदा वैभव येतोय. पहिलं षटक टाकलं होतं त्या षटकात मात्र हरिभाऊ यांची विकेट तर काढली गेली होती. कुठलीच कसर मात्र सोडली नाही. मात्र नक्कीच खाली राहून गेलेला चेंडू जस्टिसच्या मागे जात असताना समीकरण बिघडते. परत एकदा 17 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता लागते. एक बॉल फायनलचा सामना. मात्र नक्कीच हा राजूर बहुला या संघासाठी निर्णय चांगला ठरतोय कारण प्रथम फलंदाजी टॉस जिंकला होता आणि फलंदाजीचा निर्णय घेतला होता. निर्णय घेत असताना 35 तर धावसंख्या जमवली होती. लढखडाती पारीला सावरलं होतं. यावेळी नक्कीच आवाज तर आला होता. जस्टिसच्या पाठीमागे आकाश यांच्याकडून मात्र जे कार्य पाहायला मिळालं होतं ते मात्र मिळाले नाही. एक परत एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. समीकरण परत एकदा बिघडतंय बदलतंय आणि बदलत असताना 16 चेंडूमध्ये 29 धावांची अजूनही आवश्यकता लागते. हे महत्त्वपूर्ण षटक असेल ते मात्र नाईकवाडी या संघासाठी. या षटकात जर नक्कीच 10 रन जर आले तरी शेवटच्या षटकापर्यंत मात्र ही लढत आपल्याला पाहायला मिळेल या मैदानामध्ये. एक काट्याची टक्कर. यावेळी देखील ब्लॉक कॉलमध्ये चेंडू ठेवला होता. शानदार प्रदर्शन शानदार असं आपल्याला सटीक लेंथ गोलंदाजी पाहायला मिळते. वैभव यांच्याकडनं बघायला गेलं तर सलामीच्या तोरपर गोलंदाजी करण्यासाठी आला होता. त्या षटकात देखील काही किफायती गोलंदाजी केली होती आणि करत असताना आपण पाहू शकतोय की ह्या ठिकाणी जर बघायला गेलं तर 3 विकेट 7 रन ही धावसंख्या पाहायला मिळते. यावेळेला फायनलच्या क्षेत्रामध्ये मोडलाय. त्या ठिकाणी पाठलाग चेंडूचा केला जातोय. चेंडू सीमापार जाईल का नाही परंतु मात्र चेंडूला अडवलंय. अडवत असताना गुड रनिंग बिटवीन द विकेट. या ठिकाणी आपण पाहतोय स्ट्राईक एंडला थोडं केला होता परंतु या चेंडूवरती 2 धाव येतात आणि 2 धाव येत असल्या कारणाने मात्र मोठ्या फटक्याची तर गरज नव्हती परंतु आपण या ठिकाणी आता जर बघितलं गेलं तर मोठ्या फटक्याची गरज
लागते आणि लागत असताना आपण पाहतोय की इतके दुखीने धावसंख्या तर बनवली जाते, परंतु अजूनही मित्रांनो हा तिसरं षटक प्रगती पथावर चालू असताना धावसंख्या 3/9 ही आपल्याला धावफलकावरती धावसंख्या पाहायला मिळते. यावेळेला देखील पाठीमागले ज्या पद्धतीने मात्र क्षेत्ररक्षण लावले गेले त्याच पद्धतीने मात्र मारा केला जातोय आणि अटॅक केला जात असताना मात्र सफल डफल होतोय आणि सफल डफल होत असताना आपण पाहतोय की एक शेर तर दुसरा सवा शेर, कोण बनेल बब्बर शेर ह्या सामन्यामध्ये. यावेळेस आपण पाहतो की निर्षेप खेळण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी निर्माण झाली त्या ठिकाणी, परंतु आपण पाहतोय की नक्कीच महेंद्रराव हा संकटात सापडला होता त्या ठिकाणी, परंतु स्करले गंपार यांचा अपील तर केली होती, परंतु मात्र एक सुरक्षित पोहोचलाय की नाही, परंतु मात्र नक्कीच रेव्ह्यू घेतला जातोय रनआउटचा. मित्रांनो इथं काही दिसत नाही, आड आला होता आणि आड येत असताना अंपायर कॉल असेल आणि अंपायर कॉल असले कारण मात्र नक्कीच अंपायर कॉल जो नॉट आउट होता तो मात्र नॉट आउट करार दिला जातोय आणि नॉट आउट करार देत असताना मात्र महेंद्र यांना जीवनदान तर मिळते, परंतु जीवनदान मिळत असताना धावसंख्या 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या पाहायला मिळते या ठिकाणी मित्रांनो 3/10. आता मात्र समीकरण बदलते, प्रत्येकदा 12 चेंडूमध्ये 26 धावांची आवश्यकता. प्रति षटकामागे जर बघितले गेले तर 13च्या सरासरीने धावसंख्या जमावी लागेल नायकवाडी या संघाला. फॅमिली बाय रवळगाव चषक 2024 स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. बोलाचे सहकार्य लाभले टायगर 11 रवळगाव, न्यू स्टार रवळगाव दह्याची वाडी आणि ओम साई आळंदी डॅम यांच्या देखील प्रत्येकदा मी सहर्ष स्वागत करतोय. तसेच पंचक्रोशीतील सर्व प्रेक्षकांचं तसेच क्रिकेट प्रेमिकांचे तसेच आमच्या श्री इव्हेंट्स यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जे आमचे क्रिकेट प्रेमी जोडले गेलेत त्यांचे देखील प्रत्येकदा सहर्ष स्वागत आहे. सबस्क्राईब करायला विसरू नका. परंतु जाऊया प्रत्येकदा मॅचकडे. समीकरण बदलते, 12 चेंडू 26 धावांची आवश्यकता. यावेळेस आपण पाहतोय की देखील एक खाली राहून गेलेला चेंडू जस्टीच्या मागे जातोय आणि जात असते कारणाने आपण पाहतोय की निर्धाव चेंडू जातोय आणि निर्धाव चेंडू येत असताना परत एकदा समीकरण बदलत आहे. शानदार गोलंदाजी मात्र प्रतर टाकला जाते, परंतु मात्र योगेश यांना साथ दिली जाते ती मात्र मिंद्रा याच्याकडून, परंतु आपण पाहतोय की गोलंदाजीची धुरा सांभाळत असताना या ठिकाणी कुठेतरी मात्र फील्डमध्ये परिवर्तन केले जाते. परिवर्तन करत असताना खेळ थोडासा थांबतोय. खेळ थांबत असताना परत एकदा आपण पाहतो की 4थं षटक बारगती पथावर चालय. हे महत्वपूर्ण षटक असेल. ह्या षटकात जर षटकार चौकार जर मारले गेले तर वापसी करू शकतोय नायकवाडी हा संघ. यावेळेला दमदार फटका पाहायला मिळतोय. कॅच पकडण्याचा प्रयत्न, परंतु मात्र नक्कीच झेल सुटतोय आणि झेल सुटल्यानंतर विकेट किपर यांच्याकडे थ्रो येतोय, परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट, 2 धावा. काय चुरशीची लढत पाहायला मिळते. एक बाजूने मात्र नक्कीच भिंत पावनखिंड लढवत असताना ज्या पद्धतीने मात्र बाजी प्रभूने पावनखिंड लढवले होते त्याचप्रमाणे मात्र एक बाजूने नायकवाडी या संघाकडनं खंबीरपणे उभा राहून मात्र नक्कीच खांद्यावर जबाबदारी घेतली आणि जबाबदारी घेत असताना मात्र जाता जाता आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिला जाईल की नाही पाहायचा आहे. प्रयत्न चालू आहे. प्रयत्न चालू होत असताना ऑन साईडला मोडलाय मिड विकेटच्या रिजन मध्ये. त्या ठिकाणी आपण पाहतो की थोडीशी मिस फील्ड तर झाली होती आणि मिस फील्ड होत असताना आपण पाहतो की एक तर थ्रो येत होता. दिसाईन थ्रो येत असल्या कारणे मात्र 2 धावेवरती संतुष्ट राहावं लागते फलंदाजाला आणि 2 धावा येत असताना धावसंख्या पुढे पाहायला मिळते ती मात्र 3 महत्वपूर्ण विकेट केल्यानंतर 3/14. प्रत्येकदा योगेश यांचा प्रतिकार चालू आहे, हमला चालू आहे, परंतु पाहायचं आहे की दुसरी धाव खाली जाईल की नाही, स्ट्राईक आपल्यासमोर ठेवली जाईल की नाही, परंतु जिथे एक धाव होती तिथं मात्र थोडीशी मिस फील्ड झाली होती ती मात्र किंग यांच्याकडनं बघायला गेलं तर आपण पाहतोय की प्रत्येकदा 2 धावा येतात आणि 2 धावा येत असताना आपण पाहतोय की धावसंख्या पाहायला मिळते ती 16. 3/16. पहिल्या षटकापासून अशी जर सुरुवात केली होती एकेने दुखेने तर नक्कीच नायकवाडी हा संघ विजय प्राप्त झाला असता, परंतु मोठ फटके मारत असताना त्यांची विकेट तर केली होती. यावेळेला देखील परत एकदा पाहायचं आहे दुसरी धाव खाली जाईल की नाही, परंतु मात्र परत एकदा मिस फील्ड होते. ह्या ठिकाणी देखील परत एकदा मिस फील्ड होत असताना परत एकदा 2 धावा.
इथं मात्र षटकार चौकार येत नाही, तिथं मात्र ही रणनीती तर चांगली आहे, परंतु मात्र थकताना आपल्याला पाहायला मिळतोय. थकान गोन एनर्जी ऑन या मैदानाच्या आत पाहायला मिळते. धावसंख्या पाहायला मिळते ती 3/18. 5 चेंडू टाकून झाले. शेवटचा चेंडू बाकी शिल्लक असेल ह्या षटकातील, परंतु मात्र आपण पाहतोय की नक्कीच धावसंख्या पाहायला मिळते ते 3/18. शेवटच्या चेंडूवरती मात्र षटकार येईल का चौकार येईल का? षटकार आला तर नक्कीच नाईकवाडी या संघाला नक्कीच फायदा होऊ शकतोय, परंतु मात्र आपण पाहतोय की चतुर चालाक गोलंदाज आहे राजूर बहुला या संघाकडनं स्लॉरवर गतीमध्ये टाकण्यासाठी मात्र नक्कीच परखून चेंडू टाकला जाते, कारण योगेश हा देखील हा एक विस्फोटक फलंदाज मानला जाते, परंतु मात्र नक्कीच थकताना पाहायला मिळते. मैदानाच्या आत कुठेतरी नक्कीच एनर्जी कमी झालेली दिसते. परत एकदा खूप सारा फटका पाहायला मिळतोय. दुसरी धाव खाली जाईल की नाही, परंतु मात्र मिस फील्ड होते. त्या ठिकाणी बॅकअप केलं होतं आणि बॅकअप करत असताना सटीक प्रत येतोय विकेटच्या पाठीमागे, परंतु मात्र या ठिकाणी फलंदाज तर बाद होतोय, परंतु मात्र कोण फलंदाज पाहायचा आहे आपण पाहतोय की नक्कीच मला वाटतंय की ह्या ठिकाणी एक नजदीकी मामला बघायचा आहे की महेंद्र बाद आहे की क्रॉस तर झाले, परंतु आपण पाहतोय या ठिकाणी अंपायर कॉल चेक केला जातोय. क्रॉस झाला होता की नाही, परंतु मात्र नक्कीच एक चुरशीची लढत. या ठिकाणी मात्र महेंद्र हा फलंदाज बाद होतोय. क्रॉस तर झालेत, क्रॉस झाले मित्रांनो. ह्या ठिकाणी आपला देखील 12वा एक्स्ट्रा प्लेयर आहे मित्रांनो. नक्कीच क्रॉस झालाय आणि क्रॉस होत असताना आपण पाहतो की महेंद्र यांना मात्र नक्कीच आपली रनआउटच्या स्वरूपात विकेट मात्र द्यावी लागते आणि विकेट देत असताना आपण पाहतोय की धावसंख्या मित्रांनो पाहायला मिळते ती 3/18. माफ करा मित्रांनो 20 धावसंख्या, कारण जे अपडेट केलं नव्हतं आपल्या या कम्प्युटरवरती तेव्हा मला माफ करा. नक्कीच 20 धावसंख्या झाली. 6 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता लागते. समीकरण मित्रांनो बदलते परत नक्कीच स्ट्रॅटेजिक टाइम आउट तर घेतला जाते, कारण थकान गॉन एनर्जी ऑन. तेव्हा आपण क्रिकेटच्या मैदानात धावून पळून धावा काढतो तेव्हा मात्र गळा सुकतो आणि गळा सुकत असताना मात्र एनर्जी थोडीशी प्राप्त केली जाते, ती मात्र या फलंदाजाला योगेश यांना. परंतु गोरख साथ देण्यासाठी जाते मैदानाच्या आत. नेक्स्ट बॅटर. समीकरण बदलते. 6 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता पाहायला मिळते. पहिल्या षटकापासून जर 6च्या सरासरीने धावसंख्या जर बनवली गेली असती तर चांगलं झालं असतं नाईकवाडी संघाला, परंतु मात्र काय वैभव यांची गोलंदाजी पाहायला मिळाली राजूर बहुला या संघाकडनं. शेवटचे षटक घेऊन येतोय संदीप. ह्या गोलंदाजाने मात्र देखील हॅट्रिक घेतली होती आणि हॅट्रिक घेत असताना आपण पाहतोय की देखील एक विकेट टेकर गोलंदाज समोर आहे, परंतु त्या पद्धतीने बघायला गेलं तर ज्या पद्धतीने मात्र एक बाजूने साम यांनी किल्ला लढवला होता त्याच पद्धतीने मात्र योगेश हा देखील नाईकवाड्याची मात्र एक पावनखिंड लढवत असताना मैदानाच्या आत पाहायला मिळतोय. प्रत्येकदा आपण पाहतोय की ऑफस्टमच्या बाहेर तर चेंडू टाकला होता आणि टाकत असताना वाईटचा इशारा येतोय आणि वाईटचा इशारा आल्यानंतर आपण पाहतोय की नक्कीच रिव्ह्यू संपलेत आणि रिव्ह्यू संपल्यानंतर आपण पाहू शकाल की नक्कीच वाईटचा कॉल आणि वाईटचा इशारा आल्यानंतर आपण पाहू शकाल की अतिरिक्त धावामध्ये भर पडते. समीकरण बदलते. 6 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता. सहा चेंडू 15 धावा. एक विकेट हॅट्रिक घेणारा गोलंदाज समोर राऊंड विकेटचा मारा करण्यासाठी तयार.
यावेळेला चांगला फटका आहे, पाठीमागे एक क्षेत्ररक्षक आहे, परंतु मात्र सुंदर झेल पकडला जातोय. सुंदर झेल पकडत असताना मात्र एक महत्वपूर्ण विकेट प्राप्त केली जाते. योगेश यांची विकेट नंबर 4, चौथा झटका लागतोय नाईकवाडी या संघाला. चला मित्रांनो, नक्कीच टाइम वेस्ट करू नका. नो मॅटिंग नो वेटिंग. मात्र नक्कीच पावनखिंडी लढवत असताना मात्र समोर आणून तर ठेवलं होतं, परंतु मात्र नक्कीच त्यांना साथ दिली नाही ती नाईकवाडच्या फलंदाजांनी, कारण हरी हा फलंदाज लवकर बाद झाला होता. आज मात्र नक्कीच रात्र तर झोप लागणार नाही, परंतु अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक आहे मित्रांनो. 5 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता लागते अजूनही. नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आज जातोय मिस्टर सोमनाथ. या पद्धतीने मात्र आपण पाहू शकाल की नेगेच ऑफ स्टंपच्या बाउंड्री टच मात्र एक क्षेत्ररक्षक लावला होता, त्या ठिकाणी मात्र चेंडू टाकला होता. त्याच पद्धतीने मात्र नक्कीच थोडीशी सक्ती जर लावली असती तर चेंडू सीमापार गेला असता, परंतु आपण या ठिकाणी एक झेलबाद होतोय आणि झेलबाद होत असताना 5 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता अजूनही लागते जिंकण्यासाठी. राऊंड विकेटच्या मारा करण्यासाठी परत एकदा संदीप येतोय. परत एकदा शॉर्ट मिडॉनला खेळलाय, पाठीमागे साम आहे. बघायला गेलं तर नक्कीच आजची साम बघायला गेलं तर नक्कीच या राजूर भलाच्या नावावरती होईलच, परंतु एक सिंगल धावेनंतर मात्र प्रत्येक एकदा समीकरण बदलते. 4 चेंडू 4 बॉलमध्ये 14 धावांची आवश्यकता लागते. कुल मिलाकर धावसंख्या 22 धावसंख्या. संध्याकाळच्या सत्रात जर बघायला गेलं तर नक्कीच छोटी धावसंख्या मात्र मोठी होऊ झालेली दिसते नाईकवाडी या संघाला. यावेळी देखील चांगला फटका, पाठीमागे एक क्षेत्ररक्षक आहे, साम आहे आणि साम यांनी मात्र कुठलीही चुकी न करता सुंदर झेल पकडलाय आणि सुंदर झेल पकडत असताना आपण पाहतोय की विकेटचं पतन होतंय. ह्या ठिकाणी मात्र गोरख हा देखील फलंदाज बाद होतोय. मित्रांनो, नक्कीच संध्याकाळच्या सत्रामध्ये मात्र नक्कीच टॉस जिंकला असता तर नाईकवाडी संघाने फलंदाजी केली असती, परंतु मात्र नक्कीच टॉस हरल्यानंतर मात्र राजूर बहला हा निर्णय चांगला ठरतोय आणि चांगला निर्णय ठरत असताना आपण पाहू शकाल की नक्कीच एक लढखळाती परिपाला मिळते. 6 विकेट गमावून 22 धावा जमवल्यात. अजूनही 3 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. एकदा ब्लॉक हॉलमध्ये चेंडू टाकला होता, बॅटच्या किनारा लागून मात्र पॉईंट कोरच्या एक क्षेत्रामध्ये गेला होता. त्या ठिकाणी मात्र विकेट किपर ज्यांनी मात्र एक रोखलं तर होतं, परंतु एक धाव खाली गेली आणि एक धाव काढत असताना अजूनही 2 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता लागते जिंकण्यासाठी. 2 षटकार जर मारले गेले तर नक्कीच कॅश प्राइज तर आले. यावेळी देखील चांगला फटका पाहायला मिळतोय सोमनाथ यांच्या बॅटच्या माध्यमातून, परंतु पाहायचं आहे की 1 बाउन्स चौकार चेंडू जातोय सीमारी सपलीकडे. 4 रन. आज चोरशीची लढत पाहायला मिळते. पहिल्या षटकापासून जर दमदार खेळी केली असती तर नक्कीच नाईकवाडी आज संघ जिंकू शकला असता, परंतु मात्र समीकरण बदलतंय. 1 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता लागते या ठिकाणी जिंकण्यासाठी. प्रयत्न चालू आहे, नो बॉल पडेल का. परत एकदा ऑन साईडला मोडलाय सोमनाथ यांच्या बॅटच्या माध्यमातून, परंतु मात्र चेंडू सीमापार जाईल की नाही, परंतु मात्र नाही कुठल्याही प्रकारची धाव तर काढली गेली नाही, परंतु हा 8 धावेने सामना जिंकलाय राजूर बहुला या संघाने आणि 8 विकेटने मात्र नक्कीच नाईकवाडी या संघाला पॉल फायनलच्या सामन्यात मात्र पराभवाचा सामना स्वीकारावा लागतोय. खेळाडू वृत्तीत दाखवत असताना मात्र नक्कीच एकमेकांचे स्वातन करताना मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटमध्ये मित्रांनो एक संघाचा विजय होतो तर एक संघाचा पराभव होतो, कारण मॅच हारलो म्हणून खेळ संपत नाही, मॅच हारलो म्हणून प्लेयर संपत नाही, मॅच हारलो म्हणून क्रिकेट खेळणे कधी खेळणं थांबत नाही. कारण मी क्रिकेट हा अनिश्चित का खेळ असतो मित्रांनो. आणि ज्या गोलंदाजांनी मात्र हॅट्रिक घेतली होती संजय यांनी मात्र त्यांच्या 500 रुपयांचे जे प्राइज देण्यात येते सन्माननीय लाखांना भाऊ बोंबले, कार्तिक प्रतीक किरण स्टॉलचे बालिक त्यांनी मात्र बक्षीस ठेवलं होतं. लगातार 3 विकेट काढल्यावर मात्र ते मात्र नक्कीच बक्षीस दिले जाते. ह्या ठिकाणी हारलेल्या संघाचे कौतुक, जिंकलेल्या संघाचं अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. आणि बघायला गेलं तर आज